Okay now friends, you are most welcome in this online class of our small coaching classes. And friends, once again I am going to ask you a question. Which question? I think you might have guessed my question. Yes, that is the question. How are you doing at home? Are you enjoying grammar at home? Friends, tell me frankly, if you do not understand any point, please make a call and ask me. Okay friends, I hope you are doing really well at home. I am not only hopeful but also 100% sure that you are doing well. Okay friends, come to the point. Which is the today's point? Today's point is how to change simple future tense into passive voice and again from passive to active voice. Because in earlier periods, in earlier videos, we have seen nearly 8 tenses. How many tenses? 8 tenses. Present tense and past tense for each subkinds. Okay friends, come to the point. Which point? Let's explain in Marathi. मित्रांनो, मराठी एक्सप्लेन करूया म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल काही गोष्टी की आज आपण सिंपल फ्युचर टेन्स ला पाहणार आहोत. आतापर्यंत आपण 2 काळ पूर्ण केलेत म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 आणि पास्टचे 4. आज आपल्याला फ्युचर टेन्स पाहायचा आहे. फ्युचर मधला पहिला उपप्रकार तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. कशा प्रकारे सिंपल फ्युचर टेन्स कशा प्रकारे ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह केला जातो आणि पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह केला जातो. दोन्हीही आपण लक्षात ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक काळातले ऍक्टिव्हचे पॅसिव्ह आणि पॅसिव्हचे ऍक्टिव्ह उदाहरण सांगितलेले. तर मित्रांनो बघा, हा आहे सिरियल नंबरने 9वा काळ. दिसतोय का? हा पहा तिकडं, माझ्याकडे नाही, इकडं व्हाईट बोर्ड कडे. हा कारण काय होतं की मी तो बरोबर कॅमेरा माझ्याकडे बघतो, परंतु कॅमेरा सांगतो मी इकडे बघा, कॅमेरा इकडे बघा. हा सिंपल फ्युचर टेन्स आहे. मराठीमध्ये याला साधा भविष्यकाळ असं म्हणतात. तर या ठिकाणी आपण काय करत आहोत? काळ शिकत नाही तर सिंपल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह व्हाईस शिकत आहोत. तर या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हाईसचं मी स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, त्याच्यापुढे काय असतं? वर्बचं पहिलं रूप आणि त्याच्यापुढे काय असतं? ऑब्जेक्ट. आता पॅसिव्हचं स्ट्रक्चर बघा, इथे लिहिलंय मी पीव्ही, ऑब्जेक्ट प्लस शाल ऑफ द बी प्लस बी प्लस पीव्ही प्लस बाय प्लस सब्जेक्ट. या ठिकाणी मी लिहिलेले एक उदाहरण आहे, ते उदाहरण तुम्हाला मी करून दाखवणार आहे कशा प्रकारे पॅसिव्ह करायचं ते. बघा, मी बोर्डावर लिहिलेले जे उदाहरण आहे काय आहे? ही, विल, लेंड, मी, हिज, बाईक, टुमारो. आता याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट आले आणि कोणते आले किंवा एकच ऑब्जेक्ट आले का 2 आले तर किती हे तुम्हाला कळलं का? बघा, नसलं कळलं तर मी एका मिनिटात सांगतो. ही विल लेंड. लेंड म्हणजे काय माहितीये का? लेंड म्हणजे उसने देणे. बारोचा अपोजिट शब्द बीओ डबल आर ओ डब्ल्यू. बोरो म्हणजे उसने घेणे आणि एलियन लेंड म्हणजे देणे. आता इथे ही विल लेंड म्हणजे तो मला उसने देईल. साधारणतः आपण उसने काय घेत असतो? पैसे. पण इथं नाही बघा, इथं काय? ही विल लेंड म्हणजे उसने देईल. काय म्हणलं तर आन्सर काय मिळेल? बाईक. म्हणजे या वाक्यातलं हीच बाईक हे ऑब्जेक्ट आहे. परंतु आणखी बघा, काय नाही प्रश्न विचारला उत्तर मिळतंय हीच बाईक, हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. परंतु कोणाला असा प्रश्न केला तर या ठिकाणी मी म्हणजे मला असा पण आन्सर मिळते. म्हणजे याच्यात 2 ऑब्जेक्ट आहेत. एक हिज बाईक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि दुसरा आहे मी, हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि हे जे आहे टुमारो याला म्हणतात ऍडवर्ब. आता आपल्याला हे वाक्य पॅसिव्ह कसं करायचं? आता वाक्यात आले 2 ऑब्जेक्ट, दोन्हीपैकी कोणतं एक घ्या. समजा आता अगोदर आपण काय करू? उदाहरणार्थ समजा हे मी घेऊ, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ह्या मीला जर इकडे घेतलं तर मीला इकडे घेतलं तर होतं त्याचं आय. लक्षात ठेवा, मीचा बदल इकडे काय होतो? आय. हिमचा ही, देमचा दे, हरचा शी. आता बघा, हे झालं आय. आयच्या पुढे आपल्याला या दोन्हीपैकी एक ठेवावं लागेल. हे आपण टेन्स शिकताना बघितलं. आयच्या पुढे शाल असतं, विल असतं. काय असतं सांगा बरं? काय असतं? शाल असतं. तर बघा, आयच्या पुढे शाल. इथपर्यंत आलो. बघा, हे आय ला आय ऑब्जेक्ट, त्याच्यापुढे शाल विल पैकी शाल. आता काय ठेवायचे आपल्याला? बी ठेवायचे. बी
कशाचं बी आहे बी ऑक्झिलरी वर्ब बी तुम्हाला वाटेल एखाद्या झाडाचं बी ते नाही तर या ठिकाणी बी ठेवला आता आपल्याला ठेवायचे पीपी किंवा विक्री कशाचं इथं आलेल्या पहिल्या क्रियापदाचं रूपाचं एल-ई-एन-टी आले तर त्याचं होतं एल-ई-एन-टी डी च्या जागेवर टी आता हे दुसरं एक ऑब्जेक्ट आलेलं आहे हे दुसरं ऑब्जेक्ट इथं जसं तसं ठेवून द्या आणि हे तुम्हाला इथं ठेवा किंवा हे बघा हे बाय हिचा बदल काय होईल हिम आणि हे टुमारोला टुमारो हे झालं पॅशन कसं केलं लक्षात आलं परत एकदा ऐका हे बघा हे दिलेल्या वाक्यात दोन ऑब्जेक्ट आले होते कोणते एक मी आणि दुसरं हिज बाईक कळलं का आणि आपण काय केलं या दोन्ही ऑब्जेक्ट पैकी अगोदर एक ऑब्जेक्ट घेतलं कोणतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मी घेतलं मीच इकडे झालं आयच्या पुढे या शाल मी काय ठेवलं शाल त्याच्या पुढे काय ठेवलं बी त्याच्या पुढे पीपी कशाचं पीपी या लेटचं पीपी काय ठेवलं लेट आणि त्याच्या पुढे ते दुसरं कर्म आलं होतं ते दुसरं कर्म इथे ठेवलं त्याच्या पुढे हे बाय आणि बायच्या पुढे सब्जेक्ट ही आला हिचा बदल काय झाला हिम आणि हे टुमारो ऍड करून पुढे तसं ठेवलं आता आपण काय करू डायरेक्ट ऑब्जेक्टने कसं वाक्य होतं ते बघू ह्याच्या डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आले हिज बाईक बघा मग हे हिज बाईक वाक्याची सुरुवात कॅपिटल ने असते इथं मध्ये आले म्हणून एच कॅपिटल आहे परंतु इथं आले म्हणून सुरुवातीला आले म्हणून इथं कॅपिटल हिज बाईक आता शाल विल पैकी या ठिकाणी काय येईल माहिती का याच्यात येईल विल कारण फक्त आयच्या आणि वीच्या पुढेच शाल येतात कर्म म्हणून अस आलं तर अस इकडे वी होतं वीच्या पुढे शाल येतं तर बघा इथपर्यंत आलो आपण शाल विल पैकी काय ठेवलं विल ठेवलं आता कोणता शब्द ठेवायचा बी ठेवायचा आता काय ठेवायचं पीपी इथं काय ठेवलेलं आहे आपण लेंथ आणि हे मी जसं तसं ठेवा किंवा इथं टू मी दिलं तरी चालतं टू मी आता त्याच्या पुढे बाय हिम आणि हे टुमारो जसं कळलं का नसलं कळलं तर परत एकदा ऐका अर्ध्या मिनिटात सांगतो बघा या ठिकाणी या दिलेल्या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आले होते त्यातलं पहिलं मीच आपण पहिल्यांदा हे करून बघितलं आता बघणार आपण हिज बाईक हे कर्म घेऊन बघा या ठिकाणी हिज बाईक हे ऑब्जेक्ट म्हणून ठेवलं आता सूत्रामध्ये बघा शाल विल पैकी आपल्याला काय ठेवायचंय विल ठेवलं कारण की आयच्या आणि वीच्या पुढे फक्त शाल असतं बाकी कुठेही विल असतं आता त्याच्या पुढे काय ठेवलं आपण तेव्हा एक बी शब्द ठेवला फक्त हा बी शब्द हे कसं आहे का आणि त्याच्या पुढे काय ठेवायचंय पीपी या ठिकाणी काय आलेले लेंथ जसं इथे ठेवलं इथे ठेवलं एल-ई-एन-टी या क्रियापदाचं तिसरं रूप लेंथ होतं इथे ठेवलं आता हे काय केलं आपण त्याच्यात दोन ऑब्जेक्ट आले आपण काय केलं हे ऑब्जेक्ट दुसरं तिथे ठेवलं त्याच्या पुढे कोणता शब्द घेतला बायच्या पुढे काय ठेवलं सब्जेक्ट काय आला हिचा बदल झाला ही आणि हे ऍडवर्ब टुमारो तसं ठेवलं हे दोन प्रकारे आपण एकाच वाक्याला पॅसिव्ह केलं दोन प्रकारे का केलं कारण की याच्यात दोन कर्म आहेत तुम्ही म्हणता प्रत्येकच वाक्य दोन प्रकारे होतं का नाही जर वाक्यात दोन कर्म आले तर आपण दोन्हीपैकी कोणत्याही एकाच कर्माने पॅसिव्ह वाक्याची सुरुवात करत असतो आणि दुसरं कर्म पीपी व बायच्या मध्ये ठेवतो किंवा बायच्या पुढे ठेवलं तरी चालतं तसं काही नाही हे जे मी आहे ना मी इकडे ठेवलं तरी चालेल तर तुम्ही करावं लागेल पण इथं ठेवल्यावर कळलं का अशा प्रकारे जर वाक्यात दोन ऑब्जेक्ट आले तर दोन्हीने सुरुवात नाही करायची लक्षात ठेवा नाही तर दोन्ही ऑब्जेक्ट सुरुवातीला ठेवतात तसं नाही जमत दोन्हीपैकी कोणत्याही एकाच ऑब्जेक्टने सुरुवात करायची दुसरं ऑब्जेक्ट पीपी व बायच्या मध्ये ठेवायचे किंवा शेवटी ठेवायचं आणि अशा प्रकारे वाक्य ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं हे झालं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आता बघू आपण पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह कसं करायचं पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह कसं करायचं या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे दिसतंय का दिसतंय ना बोर्डावरचं वाक्य बघा मी वाचून दाखवतो त्रास टाकायला बघा कर्फ्यू विल बी इम्पोज्ड इन बीड बाय द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कर्फ्यू विल बी इम्पोज्ड इन बीड बाय द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बघा या ठिकाणी कर्फ्यू हे एवढं ऑब्जेक्ट आहे हे विल ऑक्झिलरी वर्ब हे पण ऑक्झिलरी वर्ब त्याच्यानंतर इम्पोज्ड हे किती आहे आणि हे इन बीड हे काय वर्ब आहे त्याच्यापुढे बाय आले आणि बायच्या पुढे सब्जेक्ट आलेला आहे काय सब्जेक्ट आलेला आहे द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हा दंडाधिकारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सारखं काय जिल्हा दंडाधिकारी आपण त्याला कलेक्टर म्हणतो तर या ठिकाणी हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे त्याला आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करायचंय पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे हे कशावरून ओळखणार तुम्ही नीट बघा
डोळे उघडून बघा, शाल विलच्या पुढे बी आले, बीच्या पुढे तिसरं रूप आले. मला सांगा टेन्स शिकत असताना शाल विल प्लस बी आणि बीच्या पुढे क्रियापदाचे तिसरे रूप असणार असं एखादं स्ट्रक्चर होतं का टेन्स शिकताना? नव्हतं. याचाच अर्थ ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये अशा प्रकारचं कुठेही स्ट्रक्चर नाही. कसलं स्ट्रक्चर? शाल ऑब्लिक विल, त्याच्या पुढे बी आणि बीच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कुठेही नसतं. याचा अर्थ हे पॅसिव्ह आहे. पण पॅसिव्ह मध्ये कोणता काळ आहे असा? पॅसिव्ह मध्ये फक्त सिंपल फ्युचर टेन्स असा आहे ज्यामध्ये शाल विलच्या पुढे बी येतं आणि बीच्या पुढे पीपी आलं की समजून घ्यायचं हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह आहे. नीट ऐका, कान खोल के सुन लो. काय की सिंपल फ्युचर टेन्स पॅसिव्ह कसा ओळखायचा? ज्या वेळेला शाल ऑब्लिक विल त्याच्या पुढे बी आणि बीच्या पुढे पीपी असेल त्यावेळेला ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह वाक्य असेल. म्हणून अशा वेळेला आपल्याला ते वाक्य ऍक्टिव्ह करावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. तुम्ही बघा आता आपल्याला हे वाक्य जे दिलेलं आहे या वाक्यामध्ये कर्फ्यू हे ऑब्जेक्ट, शाल विल पैकी विल आले, बी आले, त्याच्या पुढे इम्पोज्ड, इम्पोज म्हणजे लादणे, आणि हे इनबिल्ड हे काय एडवर्ब आहे, त्याच्या पुढे बाय आला, करता काय आलं? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. या वाक्यात करता दिलाय. जेव्हा जेव्हा करता दिला नसतो तेव्हा तेव्हा करता आपला हातचा घेतो. हातचा म्हणजे काय गणित नाही, हातचा म्हणजे बाय देवा सगळे धरावं लागत असतं. हा तर या ठिकाणी दिलंय काय दिलंय? डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. मग तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तिकडून उचला आणि इकडे ठेवा. कुठे ठेवा? सब्जेक्टच्या ठिकाणी तो शब्द उचला. द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. बघा कर्त्याने सुरुवात होत असते ऍक्टिव्ह व्हॉइसची, म्हणून कर्त्याने सुरुवात करू. हा झाला कर्ता. बघा ऍक्टिव्ह करायला होता आपण, लक्षात राहू द्या. लक्ष विचलित होऊ नका, लक्ष विचलित होऊ देऊ नका. आपण ऍक्टिव्ह करायला लागलो. या सूत्रात आलं हे वाक्य म्हणून आपण या सूत्रात करायला लागलो. सुरुवात कशाने करायची आहे? सब्जेक्टने. इथं सब्जेक्ट दिला होता द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, म्हणून आपण तो करता इथं घेतला. आता बघा आता आपल्याला काय करायचे? शाल विल पैकी एक ऑक्झिलरी वर्ब घ्यायचे, कारण ऍक्टिव्हच्या सूत्रामध्ये कर्त्यानंतर काय आलेले? शाल विल. आता या ठिकाणी फक्त आपल्याला विलच घेता येते, शाल घेता येत नाही. घेतलं का विल? कारण की आयच्या आणि बीच्या पुढे शाल असतं, बाकी कुठेही विल चालतं. त्याच्या पुढे आता बघा वर्बचं पहिलं रूप घ्यावं लागेल. सूत्रात बघा शाल विलच्या पुढे काय? वर्ब आणि कितवं रूप आहे? पहिलं रूप. या ठिकाणी जे तिसरं रूप आलेलं असतं पॅसिव्ह मुळे, कोणत्याही पॅसिव्ह मध्ये तिसरं रूप असतं, त्याचं पहिलं रूप. आता इम्पोज्डचं पहिलं रूप काय हो? सांगा बरं कुणीतरी. इम्पोज. इम्पोज्डचं पहिलं रूप काय? इम्पोज. IMPOS इम्पोज. आता इथपर्यंत आलो आपण वरपर्यंत. आता सूत्रात पुढे काय बघा? काय पुढे ऑब्जेक्ट आहे. मग इथं ऑब्जेक्ट काय दिलंय आहे का लक्षात? हे बघा कर्फ्यू आणि हे इन बिल्ड. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस. कसं झालं ते कळलंय का? लक्ष विचलित होत देऊ नका. मी जे सगळं सांगत आहे ते बारकाईने ऐकत जर राहिला तर तुम्हाला कळेल. पुन्हा एकदा सांगतो, थोडक्यात सांगतो. बघा आता या ठिकाणी हे पॅसिव्ह वाक्य होतं. कोणतं वाक्य होतं? कर्फ्यू विल बी. हे हे कर्फ्यू विल बी इम्पोज्ड इन बिल्ड बाय द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. हे पॅसिव्ह वाक्य होतं. याच्यातलं कर्फ्यू हे ऑब्जेक्ट होतं. शाल विल पैकी विल सहाय्यकारी क्रियापद आहे. हे बी पण आहे, त्याचाच भाग आहे. त्याच्या पुढे इम्पोज्ड हे काय आहे? पीपी आहे आणि इनबिल्ड हे ऍडवर्ब आहे. बाय आलेलं आहे, सब्जेक्ट आलाय द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. म्हणजे बघा ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट काय आले? कर्फ्यू. शाल विल पैकी विल, हे बी ला बी, पीपी म्हणून काय आले? इम्पोज्ड, आणि त्याच्या पुढे बाय ला बाय, आणि हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सब्जेक्ट आहे. हे एवढं जे आहे हे ऍडवर्ब आहे. आता या स्ट्रक्चर मधून आपण कोणत्या स्ट्रक्चर मध्ये केलं? या सब्जेक्टने सुरुवात केली. सब्जेक्ट काय दिला होता इथं? द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. बघा तिथे सब्जेक्ट आला, इथपर्यंत आला सब्जेक्ट. आता शाल विल पैकी विल, त्याच्या पुढे वर्ब इम्पोज्ड आले, त्याचं पहिलं रूप काय घेतलं? इम्पोज. त्याच्या पुढे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इथं काय होतं? कर्फ्यू. हे आपण कर्फ्यू असं ठेवलं आणि हे बिडशिकी हे ऍडवर्ब आहे तसं ठेवून दिलं. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह. दोन्ही स्ट्रक्चर आपल्याला चांगल्या प्रकारे पाठ पाहिजे, म्हणून मी सांगत आहे. पुन्हा पुन्हा नीट लक्षात ठेवा. आता खाली काही वाक्य दिलेले आहेत बाळांनो, तुम्हाला हे वाक्य तुम्हाला घरी करण्यासाठी आणि लागलीच आपल्याला पुढच्या काळात जायचे. पुढच्या म्हणजे कोणत्या?
कंटिन्युअस फ्युचर कडे जायचंय आपल्याला. हा, एकाच ठिकाणी राहून चालत नाही, पुढे 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 चालत जावं लागत असतं. थांबला तो संपला, म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. बघा या ठिकाणी एक वाक्य लिहिलंय, शी विल फेच वॉटर फ्रॉम द रिव्हर. शी विल फेच वॉटर, हे तुम्हाला करायचंय वाक्य. मी तुम्हाला याचं काही हिंट देणार नाही. दुसरं, आय शॅल बी इन्व्हायटेड टू अटेंड द वेडिंग सेरेमनी. वेडिंग सेरेमनी, वेडिंग म्हणजे काय? वेडिंग म्हणजे काय? लग्न समारंभ. हा, मॅरेज सेरेमनी म्हणत नाही, ग्रॅमॅटिकली म्हणू नये, कारण की टू मॅरी म्हणजे लग्न करणे आणि मॅरीजचा अर्थ होतो नातं जोडणे. म्हणून मॅरेज सेरेमनी किंवा मॅरेज सेरेमनी म्हणजे वेडिंग सेरेमनी म्हणून सांग. त्याच्यापुढे द फॉरेस्ट विल बी रेस्क्यूड फ्रॉम ड्राउनिंग इनटू द लेक. हे पण ऍक्टिव्ह का पॅसिव्ह ओळखायचे तुम्हाला. त्याच्यानंतर दे विल सिंग नॅशनल अँथम इन द प्रोग्राम. हे सुद्धा वाक्य तुम्हाला ओळखून करायचंय. दिसतंय का मला तुम्हाला? मी बाजूला सरकतो. हा, त्याच्यापुढे इट विल टार्निश, TARNISH, टार्निश माय इमेज इन द सोसायटी. हे पण तुम्हाला ऍक्टिव्ह का पॅसिव्ह ओळखून करायचंय. आणि पॅसिव्ह असलं तर ऍक्टिव्ह करायचंय, ऍक्टिव्ह असलं तर पॅसिव्ह करायचं आहे. आणि आता आपल्याला लागलीच काय करायचंय? पुढच्या काळाकडे जायचंय. पुढचा काळ कोणता आहे? फ्युचर कंटिन्युअस किंवा कंटिन्युअस फ्युचर. पटकन पुसून टाकतो. लिहून झालंय का तुमचं हे? ठीक आहे, नसलं झालं तरी खालचं पुसत नाही, वरचं पुसतो. बघा, स्ट्रक्चर पाठ करीत चला बाळांनो. जो स्ट्रक्चर पाठ करीत चलल त्याला व्हॉइस एकदम व्हॉइसच नाही तर त्याला टेन्स सुद्धा व्यवस्थितपणे पाठ होऊन जाईल. म्हणून स्ट्रक्चर पाठ करणं गरजेचं आहे. तर आता आपण 10व्या नंबरचा काळ शिकत आहोत आणि त्याचं नाव आहे कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे चालू, चालू भविष्यकाळ बघत आहोत. बघा तुम्हाला चालू भविष्यकाळाचं जे स्ट्रक्चर आहे आठवतंय का? स्ट्रक्चर सांगा बरं, आठवतंय का? हा, आठवतंय. बघा काय? सब्जेक्ट प्लस शाल आपली विल प्लस बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. याला काय करतो मी? बॉक्स करतो. हा, ठीक आहे, बॉक्स. एक उदाहरण लिहू का? हा, they will be catching the animals. आता या वाक्यामध्ये बघा, हा काय आहे? सब्जेक्ट आहे. शाल विल पैकी काय आले? विल. त्याच्यापुढे काय आहे? बी. त्याच्यापुढे वर्ब आहे काय आले? कॅच. त्याच्यापुढे ऑब्जेक्ट. आणि आता मला सांगा बरं, आतापर्यंत आपण 9 काळ शिकलो, हा 10वा काळ आहे. तुम्हाला काय याच्या पॅसिव्ह वाक्याचा अंदाज लावता येतो का? पॅसिव्ह स्ट्रक्चरचा हे येईल का? अंदाज लावता येईल? आला का नक्की? हा, बरोबर आहे. या वाक्याचं पॅसिव्ह रूपांतर होत नाही. या काळातल्या वाक्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर होत नाही. म्हणून आपण इथं काय लिहू? नो पॅसिव्ह. परीक्षेमध्ये असं लिहायची गरज नाही, कारण की असं ज्याचं पॅसिव्ह होत नाही ते तुम्हाला वाक्य येतच नाही. पण आपल्याला माहिती पाहिजे की या न होणारे जे काळ आहेत त्यांचे पण स्ट्रक्चर काय हे माहिती पाहिजे. कशासाठी माहिती पाहिजे? कारण की हे पण आपल्याला उपयोगाला येतं डायरेक्ट वगैरे शिकायला. किंवा या काळाचं होत नाही हे समजण्यासाठी बी आपल्याला त्या वाक्याचा काळ समजलाच पाहिजे. आणि काळ समजण्यासाठी त्या वाक्याचं स्ट्रक्चर पाठ पाहिजे. बरोबर आहे का नाही? काय चुकतंय का माझं? हा, चुकत असलं तर सांगायचं फोन करून. तसं चुकणार नाही. आता 1999 पासून शिकवत आलेले, पण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. बोलता बोलता चुकत असतो एखादा दुसरा शब्द. हा,
कुणी असलं तरी डॉक्टर लोक सुद्धा कधी कधी चुकतात. असं म्हणतात की डॉक्टर चुकला तर काय होत असतं, एक पेशंट जात असतो. परंतु शिक्षक चुकला तर एक पिढी पूर्णपणे होत असते. पण तरी सुद्धा आता तुम्हाला माहित आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय, त्यामुळं बोलत असताना स्लिप ऑफ टंग म्हणजे कधी कधी काय होतं, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा दुसरा शब्द नकळतपणे दुसरा निघून जाऊ शकतो. अशा वेळेला समजून घेत जा आणि मला कॉल करून विचारत जा. तर बघा, आपण आतापर्यंत काय केलेलं आहे, 10 काळ शिकले, 10 मिनिटं. बघता बघता आपण व्हॉइस संपवत आलेलं आहे आणि आता फार थोडं व्हॉइस राहिले, तरी तसं पण बरंच राहिलेलं आहे. परंतु बघा ना, तुम्हाला मी सांगितलं होतं फक्त 8 काळाचं पॅशिव होते, आपण तर आता 10 काळात आलो. परंतु त्याच्यात आपण काय केलेलं आहे की न होणारे बघितले ना 3, त्याच्यामुळं 10 पर्यंत आलो. आणि आणखी आपलं बरंचसं व्हॉइस बघायचं आहे आणि पूर्णपणे व्हॉइस वरती पूर्ण कमांड मिळवायचं आहे. मिळवलंच पाहिजे, आपल्या डोक्यात घुसलंच पाहिजे, व्हॉइस घुसलं पाहिजे, टेन्स घुसलं पाहिजे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला क्लॉज शिकवलंय, ते क्लॉज सुद्धा घुसलं पाहिजे. पण आता कसं घुसलं पाहिजे, काय बंदुकीची गोळी मारून घुसवायचं नाही. का या ग्रामरचं किंवा काही कुठे असे काही गोळी मिळते का मेडिकलवर जाऊन खायला, की मला व्हॉइसची गोळी द्या, खाल्लं की झालं पाठ. तसं झालं असतं तर याला एवढं महत्व राहिलं नसतं. म्हणून बाळांनो स्ट्रक्चर पाठ करा, अभ्यास करा. करताय ना अभ्यास, करायलाच पाहिजे. थोडंसं पुन्हा महत्वाचं आहे की काळजी घेत राहा, स्वतःची काळजी, कुटुंबाची काळजी. ओके, थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.